श्री स्वामी समर्थ. उद्या आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024. तर रक्षाबंधन हे बहीण भावाचे नाते एक भक्कम नाते बनवते. भावाला राखी बांधायची. कधी आपण कोणाला राखी बांधू शकतो, पण भावाला राखी बांधायच्या आधी बहीण भावाला जे नारळ, श्रीफळ, त्याच्याबद्दल जी लक्ष्मी जी आपण पोटली करणार आहे, तर त्या बाबतीची आपण माहिती बघणार आहे. तर त्याच्याबरोबर लक्ष्मी पोटली करून भावाला समर्पित करायची आहे. आजचा हा व्हिडिओ बघा आता. तर सगळ्यात आधी भावाला राखी बांधायच्या आधी आपण गणपती बाप्पाला राखी बांधायची आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपण संकट दूर करावेत राखी बांधतो. दुसरी राखी येते ती मारुतीरायांची. मारुतीराया हे राखी बांधायची कारण सांगते, रात्री आपल्याला कधी झोप लागत नाही, दचकून उठतो. कुठल्याही जागी आपण गेलो तर तेव्हा भीती वाटत असते. तेव्हा आपण रामरक्षा बोलतो किंवा हनुमान चालीसा बोलत असतो. म्हणून प्रभू रामाची सेवा केली, मारुतीराय प्रसन्न होतात. आणि मारुतीरायांची सेवा केली तर प्रभू शिवराम प्रसन्न होतात. त्यांची रक्षा ते करत असतात. राखी नाही बांधली तरी आपण गणपती बाप्पांना आणि मारुतीरायांना राखी जर नाही बांधली तर आपली रक्षा करणार नाही का? तर असे नाही, आपण प्रार्थना करायची आहे. तिसरे येतात ते महाराज. कुठे जाता येता गाडीवर दिसले की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जर ते आपल्याला कुठेही चालताना दिसले तर मनाला किती आधार वाटतो. महाराज आहेत आपल्यासोबत, हे बळ आपल्याला देत असतात. जर कोणाला भाव नसेल तरी काय करायचे? महाराज राखी जर कोणाला भाव नसेल तर आपण काय करावे? महाराजांना राखी बांधली तरी चालू शकतो, आपली रक्षा करणार आहेत. जर आपण महाराजांना राखी नाही बांधली तर आपली रक्षा करणार नाही का? असे नाही. महाराज रक्षा करणार, ते प्रत्येक व्यक्ती रक्षा करतात, हीच प्रार्थना करायची असते. रक्षाबंधनच्या दिवशी तरी तुम्ही कुठल्याच देवाला काही मागू नका. तुमच्या इष्ट देवाला, भगवान शंकराचा उपासना करत असता किंवा मारुतीरायांची जर तुम्ही इष्ट देव आहेत तर त्यांना राखी बांधायची आहे. तुम्ही माहेरी असेल तर तेथे मंदिर जवळपास गणपती बाप्पाचे, मारुतीरायांचे मंदिर असेल तर महिलांना मारुती मंदिरात जाऊन देत नाहीत, तर पुरुषांनी पण राखी बांधू शकतो. जर तुम्ही जाऊन दिले नाही तर तुम्ही बाहेर ती राखी ठेवून शकता. तुमच्याकडे फोटो असेल, महाराजांचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही ती राखी चरणांपाशी ठेवायची असते. त्याला देवराखी असे म्हणतो. जी गोंड्याची राखी असते त्याला देवराखी असे म्हणलं जाते. बहीण भावाला राखी बांधणार आहे. मुलगी ही घरातली लक्ष्मी असते. मुलगी ही धनाची बेटी मानली जाते. जर ते मुलगी लग्न होऊन गेली असली तरी ती बापाची लक्ष्मीच असते. आपण संसाराच्या सासरी किंवा माहेरी असलो तरी ते आपण सासरची आणि माहेरची आपण लक्ष्मीच आहोत. आणि ज्या महिला प्रेग्नेंट आहेत किंवा विधवा आहेत त्या सगळ्यांनी हे उपाय करावा. रक्षाबंधनच्या औक्षण करायचं हे मासिक धर्म सूतक लागलं आहे तर आपल्याला औक्षण करता येणार नाही. हे धार्मिक कारण आहे. मासिक धर्म असेल तर 2-3 दिवस असेल तर त्या टायमाला पण हे आपल्याला, जर मासिक धर्म आला असेल तर त्या टायमाला आपण ते ओवळू शकत नाहीत. आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसानंतर आपण ते औक्षण करू शकतो. बघा,
जर मी तुम्हाला सांगितले मुलगी ही माहेरची आणि सासरची लक्ष्मी आहे, तर तुमच्या पाकिटमध्ये 1, 5, 10 किंवा 50, 100 यथाशक्तीने तर काय असतील तर एक छोटेसं लाल वस्त्र घेतले, तर ते लाल वस्त्रामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा हे पांढऱ्याच असाव्यात आणि त्याची ना आपण पोटली बनवायची असते. जे काही सगळे प्रक्रिया म्हणजे जे आपण ते हळदी कुंकू टाकताना किंवा आपण त्या टायमाला आपण भावाचे आर्थिक अडचण, माझ्या भावाचे लग्न झाले नाही किंवा भाऊ लहान आहे तर आपण काय म्हणजे हे काय करू शकत नाही का, म्हणजे लग्न झालं नाही किंवा जर माझा भाऊ लहान आहे तर हे सगळं लहान असला तरी चालू शकतो. हे सगळं होत असताना माझ्या भावाच्या आर्थिक परिस्थिती चांगली हवी, सुख समाधान त्याच्या संसारात, आर्थिक अडचणी कमी होतात अशी आपण देवाला प्रार्थना करायची आहे. ती जी पोटली आहे ती देवाच्या तिथे ठेवायची आहे. ज्या भावाला राखी बांधणार आहे ती मी देवाच्या चरणांच्या तिथे थोडा वेळ ठेवायची, म्हणजे भावाचं रक्षण करा. तो माझं रक्षण करणार आहे तरी तुम्ही त्याचं रक्षण करा. तो माझं सुख संसार त्याचा सुखी संसार व्हायला पाहिजे. जर आपला भाऊ कुठे जर बाहेर असेल, कॉलेजला किंवा जॉबला असेल तरी हे आपण करू शकतो. त्याचे रक्षण कर ही प्रार्थना देवाकडे आपण करायची आहे. जेव्हा आपण नारळ देतो तेव्हा आपण ती पोटली पण भावाला द्यायची आहे. भाऊ काय करेल त्या पैशाचं, पैसे खर्च करू नको, तुझ्याजवळ ठेव. मनात माझ्या भावाचे सगळं चांगले हवे हे मनात प्रार्थना करायची असते. राखी पूर्ण बांधून झाल्यानंतर आपण भावाला ओवळत त्यानंतर आपण जे काही आपल्याकडे 10-20 रुपये असतील तर ते भावाला ओवळायचे असतात. आपण म्हणजे ओवळत असताना काय करायचे तर एक भावाला 4 बहिणी असेल तर प्रत्येकी भावाला आपण म्हणजे बसून म्हणजे 4 भाऊ एकत्र बसवायचे आणि त्याच्यानंतर एकदाच म्हणजे जे पैसे असतील ते म्हणजे तुमच्याकडे 5 रुपये 1 रुपया जरी असेल तर ते तुम्ही 4 भावाला एकत्र बसून ते पैसे ओवळायचे असतात. आणि प्रत्येकी वेगवेगळी पद्धत असते, म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे जर ही पद्धत नसेल तर तुम्ही हे असे नाही केले तरी चालू शकते. जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर हे करू शकता, कारण हे आपण गरजू लोकांनाच दान करू शकतो. म्हणजे तुमच्या यथाशक्तीने किंवा ह्याने तुम्ही किती करणार आहे किंवा किती ओवळून टाकणार आहे ते गरजू लोकांना जर दिले तर ते खूपच चांगलं आहे. तर हेच बोलायचं आहे. त्याच्यानंतर आपण औक्षण करत असताना असं बोलायचं, इडापिडा टळून दे असं बोलायचं असतं. औक्षण करताना हे मंत्र बोलायचं आहे. पाठच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्र दिलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा. तर असं बोलायचं परत, इडापिडा टळून दे बळीराजा राज्य येऊन दे. किती जरी तुमच्या भावाचे एकमेकांना पटत नाही तर औक्षण करताना ही प्रार्थना करायची असते. सगळ्यांचं म्हणजे सगळ्या भाऊ कसे एकमेकांशी बोलत नसेल किंवा बहिणीचे पटत नसेल तर रक्षाबंधनला म्हणजे प्रत्येक भावाला बहिणीला चांगल्या शुभेच्छा किंवा चांगल्या पद्धतीने रक्षाबंधन साजरी करायचं आहे आणि एकमेकांशी चांगलं व्यवस्थित राहायचं आहे. मला एवढंच कळतं की एक बहीण भावाचं नातं हे आतुरतेने म्हणजे एक भक्कम असं आहे. तर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.